फिल्मी स्टाईल. मला तुमचा प्रॉब्लेम कळलाय. तुमच्या मंग्याला आरजे वैशालीला भेटायचं, पण तिचा आवाज करणारा मी आरजे विशाल आहे. काहीच होऊ शकत नाही. हे बघ राजा, मला वाटतं की तुम्ही त्याला सगळं खरं काय ते सांगून टाका. अहो विशाल सर, तुम्हाला नाही माहित, मंग्याचं लय प्रेम आहे आरजे वैशालीवर. त्याला जर कळलं ना तर जागेवरच 3 अटॅक येतील त्याला. आणि विशाल, मंग्याशिवाय आमच्या सिनेमाचं काम पुढे नाही जाऊ शकणार. राजा एक काम कर, तू फोन लावून दे, मी बोलतो त्याच्याशी. नाही नगर राजा, अरे यांनी समजा सांगितलं ना तर आपला सिनेमा बोंबलेल. असं काही होणार नाही, मी बोलतो. राजा तू फोन लाव. नाही राजा, नाही राजा नको. राजा राजा तू लाव फोन. राजा नाही, राजा नाही, राजा राजा मी सांगतोय ना, फोन लाव. राजा नको. राजा 2 मिनिटं. रिंग चालेल. बोल राजा, राजा बोल. अरे मी वैशाली बोलतेय मंग्या. वैशाली, मंग्या मंग्या मंग्या, ए कोण आहेस तू? काय बोलला त्याला? त्याची उधार देतो बोलला काय? विक्या. अरे जागेवर चक्कर येऊन पडलाय तो. काय झालं? अरे उठव त्याला, उठव. हा मंग्या. हा ए मंग्या मंग्या ए मंग्या 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 मंग्या, तू फोनवरचं पोरगा काय बोललं तुला? डायरेक्ट चक्कर आली. ए पोरगा नाही तो. अरे वैशाली. हॅलो, बोल वैशू. मंगेश. परत बोल. मंगेश. बारच्या नंतर पहिल्यांदा कोणतरी मला मंगेश म्हणते. नाही तर गावात सगळे मांग्या. वैशू, मला तुला भेटायचंय. हो मग भेटूया की, आपण नक्की भेटूया. पण काय ना, आता पुढचे काही दिवस माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. त्यानंतर आपण नक्की भेटू. ठेवू फोन? नको. ठेवते ना. नको ना. प्लीज ना मंगू. बाय 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 वैशू. बाय बाय. ठेवला तिने. विक्या वैशाली मला भेटायला येते. आरजे वैशाली मला भेटायला येते. माझी वैशू मला भेटायला येते. राजा, आता मंग्या तुला मदत करायला नाही म्हणणार नाही. थँक्यू विशाल, माझं लय मोठं काम केलंयस तू आज. राजा, खरं तर आपल्या स्ट्रगलची स्टोरी एकदम सेम आहे. त्यामुळे तुला माझी कधी केव्हाही गरज लागली ना, बिंदास सांग. एका पायावर तयार आहे वैशाली. विशाल. 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800. 800? अरे बाब्या, 800 रुपये जमा झालेत. याच्यात कसा व्हायचा आपला कठडा? ठीक आहे, हे अजून 100 ठेव. हे शेवटचं आहे अनाथा. अरे पण तू तर आधीच पैसे दिलेत ना, मग आता कशाला देतोयस? अगं म्हणे, मी आपण सिनेमाचा भाग आहे ना. यो सिनेमा चांगला झाला तर तो हिट होईल, तो हिट झाला तर म्या हिट होईल, आणि म्या हिट झालो तर संगीचा बाप तिचा हात माझ्या हातात देईल ग. माझ्याकडे पण आहेत दुधाच्या रतीबाचे 400 रुपये, ते पण याच्यात जमा करते. म्हणजे आपल्याकडे अजून पैसे जमा होतील. तू का तुझे पैसे टाकती? अरे राजा माझा लय जिगरी दोस्त आहे, आणि ते 400 रुपये काहीच नाही रे त्याच्यासाठी. मने, हे पण घे माझे 500 रुपये. शिल्पी, आमचं ठीक आहे. यो संगीच्या प्रेमासाठी, मी राजाच्या मैत्री खातर. तू कोणाच्या प्रेमासाठी पैसे देतेस? ते मी. बाब्या, राजा कुठे? नाही सांगत जा. ए बंडी, सांग ना लवकर, माझ्याकडे काम आहे. काम आहे? आता तर नाहीच सांगणार. एक हिरेचा कठडा बनवून दे म्हटलं तर किती भाव काढलास? अगे म्हणे, विहिरीचा कठडा कधीच बनून झालाय, तेच सांगायचं राजाला. लव यू. आता फक्त कठड्याला कलर दिला की दिसतो सैराटची विहीर. मंग्या, माझा तुला आशीर्वाद आहे. तुझं लगीन आरजे वैशालीशीच होणार.
दादा कुठे आहेत? काय दादा तुम्ही इथं पत्ते कुठत बसलाय? जॉकर आला जॉकर. अहो तिकडे राजा एकावर एक चांगली पानं ओढतोय आणि समधी माणसं त्याच्या गटात नेऊन जोडतोय. तुमचा जोकर गेला ना त्यांनी. आपण जॉकर नसतोय, हुकमाचा यक्का असतोय. अहो पण नुसता हुकूम असून काय उपयोग आहे? पानं तर पाहिजे सिक्वेन्स पूर्ण व्हायला. सिक्वेन्स आहे ना राजाची पूर्ण व्हायला आलीये. त्यांनी काय एकदा गेम पलटी मारला ना का तुम्ही पॅक. ए दादा एक वेळ पॅक मारतील पण पॅक नाही होणार. करेक्ट आहे. हा दादा हरूच शकत नाही. हा आता हरायला आले ना तर बाबा काय बाय करून रडून चिडून ते डाव मोडतील पण हरणार नाही. खेचा खेचा पान खेचा. सत्ता तुम्ही फक्त पत्त्यातच सत्ता काढा. अख्ख्या गावची सत्ता त्या राजाच्या हातात चाललीये. त्या मंग्याला आरजे वैशालीच्या नावाने फितवलंय ना त्यांनी. ते जाऊ दे ना. अहो पण दादा असं कसं? ईस्ट इंडिया कंपनी. अहो आता काय कंपनीत कामाला लागू का? तुला ब्रिटिश माहिती आहे का? नाही इंग्रज माहितीये. तेच ते. त्यांच्या धोरणावर चालायचं आपण. फोडा आणि राज्य करा. कोणाला फोडायचं? राजाच्या माणसांना. पण कसं? ते मीच सांगू का? मीच सांगू ते. तुम्ही तुमची डोकी लावा ना जरा. ठीक आहे? तुम्ही नाही येणार. ओए, कुत्ते की शिकार करने के लिए शेर नहीं आते और शेर की शिकार करने के लिए कुत्ते आते. समजतं काय? किती येते शेर की शिकार होतच नसती ना बाळा. अपना काम बनता. सागऱ्या तालुक्यातनं मेमरी कार्ड घेऊन आला की आपण शीन शूट करू. तोपर्यंत रिहर्सल करू. तुम्ही वाचला शीन? चला. तू विहिरीचा कचरा नाहीस, तू माझी वैशू आहेस. तुला ना अशी मिठी मारावीशी वाटते. वैशू मंग्या अयो वैशू बोलली. माद्री बोलती काय? शूटिंग झाली ना की यो कटुरा घेऊन जा तुझ्या टपरीवर आणि वाटेल तेवढं मीठ मार. चल सावकाश. हा माझ्या वैशूला त्रास झाला ना पाहिजे अजिबात. हा तो गया हा. नाही होणार तुझ्या वैशूला त्रास. राजा पक्का ना? फ्रेंड इंडीज फ्रेंड इंडीज. जा 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 जा. हा माधुरी बाब्या बाब्या तू तिकडनं लपत छपत येतोस आणि हिचे डोळे झाकतोस. हा जा 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 जा. हा चल ये. अरे ये ना. तू ऍक्शन तू म्हण. ऍक्शन. काय ते लपत छपत यायचंय ना? हा उठ उठ. युद्ध खेळायला चालला काय? तुला नाही जमणार बाब्या. तू एक काम कर, तू तिच्या बाजूला बस. बस बाजूला. हा माधुरी सीन असा सुरू होतो. तू बाब्याला सांगतेस की दामूच्या कानाखाली मार. दाम विक्या इकडे. एकदम असं इमोशनल वाटलं पाहिजे. कसं? परफेक्ट. जा तिकडे जाऊन थांब. हा दोघं रेडी आहेत? हा चल. हा ऍक्शन. धनी या नोकराच्या कानाखाली वाजून याला घरातून जायला सांगा. नाही माधुरे नाही. तू असं नको करू. मी असं नाही करणार. काय इवळतो एवढा? इमोशनल करायचंय ना सीन. एवढं इमोशनल नाही करायचं. त्याला घरी पाठवायचंय, पोचवायचं नाहीये. हा हसतो काय? पोचवायचं म्हणलं मी. जीवाची अशी घालमेल दिसली पाहिजे बाब्या. चल ऍक्शन. धनी ह्याच्या कानाखाली वाजवा. एवढं मारते? अरे रोल मध्ये घुसलेलो ना. रोल मध्ये घुसलेलो. एरवी म्हणलं तुला रोल मध्ये घुसता येत नाही. कानाखाली मारताना बरोबर रोल मध्ये घुसतोस तू. हळू मार. चल ऍक्शन. धनी आता ह्याला या हिरीत उडी टाकून माझं हिरीत पडलेलं साबण काढायला सांगा. गेल्या आठवड्यातला. काय? अगं त्यो गेला असेल ना इरगळून. धनी
सांगते का म्या घे उडी. नाही सांग तू. रामू थोरलं मालक चला उडी मारा. अशी इथं नाही रे, इरीत उडी मार. नाही मालक नाही नाही नाही. इकडे ये. काय झालं? इकडे ये इकडे ये. इथं बघ कोणी. कोण आहे रे? ए पळायला येते का? मला येत नाही माहिती. माकडं हळू ढकलायचं ना. ठीक आहे, वरी वरी. वा वा वा. रिहर्सल आपली चांगली झालेली. सागऱ्या आला की हा सीन शूट कर. मला का मारताय? हे लागतंय ना. अरे लागावं म्हणूनच मारतोय माकडा. अरे कसं आहे बा, तुझा जन्म आहे ना हा मार खाण्यासाठीच झालेला आहे. हा आधी गावात नस्टर म्हणून लोकांचा मार खायचा, आता सिनेमात नोकराचं काम करतोय म्हणून लोकांचा मार खातोय. पण ते सिनेमातलं खोटं खोटं असतंय. तुम्ही खरोखर का मारताय? अरे बाबा, खोटा मार खरा मार मारतो मार. आणि बघ याच्याकडे बघ कसं आहे राजबिंडा. कलर बघ कलर. गोरा पान. अयो शरीर यष्टी बघितली का? पैलवान. आणि असा माणूस पडद्यावर काय काम करणार? तर नोकराचं. त्याच्या घरच्यांनी बघितलं तर काय वाटेल त्यांना? काय वाटेल? काय वाटेल मेमरी? हृदयाला बोक पडतील त्यांच्या बोक. काहीच तुटल, हृदय फाटेल, स्वादुपिंड वरच खाली खालचं वर. ते का असतंय? ते महत्वाचं आहे का? महत्वाचं काय आहे? आपल्या घरातल्यांना त्रास नाही झाला पाहिजे. चेहरा बघ, चेहरा बघ. कुणाचा आहे? विक्याचा आहे. नाही हिरोचा आहे, हिरोचा. आणि ह्यो हिरोचा चेहरा राजाला कळलाच नाही रे, म्हणून त्यांनी हिरो ऐवजी नोकराचा रोल दिला तुला. इक्या आपल्याला हे पटलेलं नाही. पटलंच नाही आपल्याला. हे मला बी पटलं नाही. म्या राजबिंड, गोरा पान, पैलवान आणि सिनेमात काम काय करतोय? नोकराचं. तुम्ही चलाच माझ्या बरोबर. त्या राजाला तोंडावर सांगतो, म्या नाही करणार तुझ्या सिनेमात नोकराचं काम. मला सिनेमात मोठा रोल पाहिजे आणि नोकराचं काम या दोघांना दे. अरे हे क्या, मला नाही जमणार. ते तुला जमतं तू कर ना. तेच करतोय ना मग मी. मला जे ताटात वाढलंय तेच खातोय ना. तुम्ही बघा तुमचा. चला निघा इथून. मेमरी अरे बघितलं का? ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझच कर रे. आता जर तोंडातनं एक शब्द बी काढलात, आता काय करशील तू? तर माझ्या तोंडातनं शब्द बाहेर पडाल. आले मोठे. बाब्या इकडनं धावत 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 तिच्याकडे येणार, तिच्याजवळ बसणार, तिच्या डोळ्यात डोळे घालणार आणि मग रोमॅन्टिक सीनला सुरुवात होणार. तेव्हा तिच्याकडे बघून म्हणणार, हाय का कोण घरात? असं कसं म्हणाल तो? राजा. सरपंच बाई, तुम्ही कशाला आलात? तुम्ही कशा काय आलात? अगं बाई, तुम्ही या ना, या या घरात या, बस या. ते राजाकडे काम होतं ना म्हणून आले होते. अहो तुम्ही फक्त काम सांगा, आमचा राजा एका पायावर तयार होईल. सांगा. राजा त्याचं काय? आमच्या महिला बचत गटाच्या पुरस्कार सोहळ्याला ती तुमच्या आरजे वैशालीला बोलवायचं होतं. काय? तुम्हाला पण तीच पाहिजे? म्हणजे नाही म्हणजे तुम्हाला कसं कळलं की माझी न तिची ओळख आहे? मंग्यानं. मंग्या त्याच्या पायाला मुंग्या चावत असल्यागत सगळ्या गावभर पळत सुटलाय आणि समद्यासनी सांगतोय की ती वैशाली तुझ्या सांगण्याहून त्याला भेटायला येणार आहे. या मंग्यानं तर पिक्चर रिलीज होण्याच्या आत तिकीट विक्री सुरू केली. या मंग्याच्या तर त्याचं राहू दे. तू मला सांग, ती आरजे वैशाली आमच्यासाठी कधी बोलवते? अहो नाही सरपंच बाई, त्या लय बिझी असतात. श्वास घ्यायला वेळ नाही त्यांच्याकडं. 3 माणसं ठेवले श्वास घ्यायला. 3 माणसं? हा मग श्वास, उच्छ्वास आणि स्वतः त्या. अरे पण तू फोन करून तरी विचार ना. तिला आपण बचत रागिनी पुरस्कार देणार आहोत. बचत रागिनी? बचत गटाचा पुरस्कार सोहळा आहे ना, म्हणून बचत रागिनी. ए राजा, लाव ना फोन, लाव, बोलव त्यांना. अरे सरपंच बाई, त्यांचा मान ठेवून तरी लाव. लावला. अरे लाव ना. लावते. लाव. हा हॅलो. मी बोलतो. हॅलो. हा
हा बोल राजा. हॅलो वैशाली. कोण वैशाली? अरे राजा मी चंद्या चंद्या. अगं मला माहिती आहे वैशाली, पण मला 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचंय वैशाली. अरे राजा मी वैशाली नाही चंद्या, डॉल्बी चंद्या. अरे हो अगं हो वैशाली, तिथे डॉल्बीचा खूप आवाज आहे कळतंय मला. पण ऐक ना, आमच्या इथे ना सरपंच बाई आल्यात, तर त्यांना तुला बचत गट पुरस्कार सोहळ्यामध्ये बचत रागिनी पुरस्कार द्यायचा आहे. काय बोलतो? मला आणि बचत रागिनी? अरे चांगलं की. काय तुला जमणारच नाही यायला? हा कळलं कळलं. हा मला नाही जमणार नाही जमणार. मी ना फोन स्पीकरवर टाकतोय. वैशालीच्या आवाजात बोल. वैशाली तुझ्या गोड आवाजात बोल. स्पीकरवर टाकलं की फिरतो. हॅलो 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 वैशाली ताई, मी फुगणी गावची सरपंच बोलते. आमच्या बचत गटाच्या कार्यक्रमाला येत आहे ना? हो येणार. स्पीकरचा प्रॉब्लेम, मोबाईल खराब झालाय. आई मोबाईल घेऊन दे नवीन. नाही नाही मला वेळ नाही. बरोबर ना? हा बरोबर. तुम्ही चुकीच्या नाही आहेत कधीच. माझं पुढच्या 5 वर्षाचं शेड्यूल लई पॅक आहे. मी ठेवते फोन ठेवते. बाय म्हणले. बघा मी म्हणलं होतं तुम्हाला, तिच्याकडे वेळ नाहीये, श्वास घ्यायला 3 माणसं ठेवलेत, म्हणलं होतं की नाही? ठीक आहे, मग आता बघते कोणीतरी दुसरी बचत रागिनी. हा यमुना ताई. नाही नाही मी येते. यमुना ताई मी येते. अहो एवढे आलं तर चहा घेऊन जा ना. आई दूध पिऊन टाकलं मी. बरं मग कोरा चहा करते. चहा पावडर खाल्ली. का? सकाळपासून पोटात गडबड आहे खूप. आता सुद्धा जायचं. यमुना ताई मी येते. आपण काय आहे? काय याड लागलाय का तुला? लोकांची कामं काय करायला होतीस मला? अगं मी पिक्चरच्या टेन्शन मध्ये, सागरी येणार आहे, शूटिंग करायचं आहे आम्हाला. जेवायला वाढ भूक लागली. हा वाढते जेवायला. अरे ते सत्कार करायला बोलवत होता, धिंड काढायला नाही. कशाला एवढी चिडचिड करतोय? नीट 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 ठेवा जरा हॅलोजन. हा हिंदी पिक्चरचं शूटिंग आहे बाबा, नीट झालं पाहिजे. दादा तुम्ही तर डायरेक्टर असल्यासारखीच ऑर्डर द्यायला लागले वा. अरे मग आपल्याला नवीन पद मिळालंय ना. अयो अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कसलं विचारा ना. हा कसलं कसलं? लोकेशन डायरेक्टर. नाही कळणार तुम्हाला. म्हणजे काय असतं ते, गावातलं लोकेशन मी त्यांना शूटिंग वाल्यांना दाखवणार, मग ते तिकडे जाऊन शूटिंग करणार. लय महत्वाचं काम. डायरेक्टर पेक्षा पण मोठी पदवी आहे ती. काय पण काय पण जर मी त्यांना लोकेशन दाखवलंच नाही, शूटिंग करणार कुठं? कुठे 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 बांधली? हे बघ गावात हिंदी पिक्चरचं शूटिंग सुरू होणार आहे आणि त्याचा मी लोकेशन डायरेक्टर. हा मग मी काय नाचू? हे माकडांनो, हे माधुरी, आणि तुला नाचायचं असलच ना तर हिंदी पिक्चर मध्ये ना, तेवढीच फेमस होशील. हिंदी पिक्चर मध्ये नाचणं एवढं सोपं नाही. रेशनच्या दुकानाबाहेर जशी लाईन लागते ना, तशा लाईनी लावलेल्या असतं समजा हिरोईनी, पण एकीला पण रेशन मिळत नाही ना. रेशन जर मी ठरवलं ना, तिला नाचायचं काय डायरेक्ट हिरोईन म्हणून घेईन. एवढी वट आहे आपली तिकडं. हे माधुरे, करशील का काम हिरोईनीचं हिंदी पिक्चर मध्ये? काम हिंदी पिक्चर मध्ये मला हा देणार. हो करती. हो म्हणली. आता हो बाजूला जाऊ दे. ए माधुरे, गावात फक्त एकच टॅलेंटेड पोरगी आहे, ती हिंदी पिक्चर मध्ये हिरोईन म्हणून काम करू शकते. ती म्हणजे तू. खरंच? मग काय खोट? की काय फक्त भाव खातो, भाव देत नाही. चल मी काय म्हणते, खरंच तू मला हिंदी पिक्चर मध्ये काम देऊ शकतो? यायला अजून एक खोटच वाटतंय. ठेवलं का काम? हाय विश्वास आहे. पण मी काय म्हणते, मी काम कसं करेन? नाही म्हणजे राजाचा पिक्चर करते ना म्या. अगं हातात कॅडबरी असतं ना, समोर आलेलं बिस्किट पण सोडवत नाही तुला. बच्चू आहेस तू. दादा मुद्द्याचं बोला ना. काय माधुरे, अगं त्या राजा सिनेमा काय चालणार आहे का? मला काय त्या सिनेमात काय भविष्य त्या राजाच्या सिनेमात काय वाटत नाही. आणि मराठीतून एंट्री घेण्यापेक्षा डायरेक्ट हिंदीतनं घे ना. लोकांनी बोललं पाहिजे.
माधुरी दीक्षित नंतर कोण? तर माधुरी साळुंके. माधुरी 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 माधुरी. बाब्या माधुरी आली की शीन शूट करू, पण शीनला आणि माधुरीला दोघांनाही पडू द्यायचं नाही. अरे अजिबात घाबरू नको तू. शीन पण नाही पडणार आणि माधुरी पण नाही पडणार. वा बाब्या, याला म्हणतात कॉन्फिडन्स. सागऱ्या माझ्यात तर खूप आहे. नाही तू रेडी असं असं विचारतोय. रेडी तर कवापासून नाही, फक्त माधुरीला येऊ दे, मग बघ माझे माइंड बबलिंग अँगल. ए माधुरी आली, माधुरी. हा माधुरी, आपण ज्या शीनची रिहर्सल केली तो शीन आपण आता सागऱ्याला दाखवू, म्हणजे तो शूट करत. हा जा, विहिरीच्या कठाड्यापाशी उभी राहा. जा. राजा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. पण त्याच्या आधी मला तुला एक विचारायचंय, तुझा चेहरा असा का पडलाय मेकअप बॉक्स हरवल्यासारखा? बोल ना. राजा, पण तेच समजत नाही कसं सांगू ते. तोंडाने सांग, पण लवकर सांग. राजा, मी तुझ्या सिनेमात काम करू शकत नाही. का ग? पप्पांना कळलं आहे ना तुझ्या सिनेमात काम करते ते. काय? आणि त्यांनी धमकी बी दिली आहे, जर का मी तुझ्या सिनेमात काम केलं तर माझं, तुझं आणि सिनेमाचं काय बी खरं नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.